नमस्कार, मी जानवी सावंत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या कृषी परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे. या कृषी परिषदेमध्ये ॲडराइज इंडियाचे बिझनेस हेड श्री प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. तंत्रज्ञान आणि एआयचा वापर शेती होईल अधिक सुकर या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रसाद सर, आपलं स्वागत. धन्यवाद. आणि खरं तर आज आपण AI चा वापर करून शेती अधिक कशी चांगली करता येईल या संदर्भात आपल्याशी बोलणार आहोत. तंत्रज्ञान आणि AI ह्या आता शेतीसाठी तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. सर, सुरुवातीला आम्हाला सांगाल की आज तुम्हाला शेतीसमोरची कोणती आव्हानं अशी दिसत आहेत की ज्याच्यासाठी तंत्रज्ञान आणि AI चा वापर करून आपण त्यावर मात करू शकतो? कृषी क्षेत्रामध्ये चॅलेंजेस किंवा आव्हानं जी आहेत ती भरपूर आहेत. आपल्याला आता बऱ्याच तज्ज्ञांनी त्याच्यावर चर्चा केली. तर याच्यातले प्रमुख मला जे चॅलेंजेस दिसतात ते आहे शहरीकरण, की आपला जो युवा शेतकरी आहे की नवीन पिढी आहे ती शहराकडे अधिक उत्पन्न कमवण्यासाठी जाते आहे. ॲडिशनल इन्कम सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. याच्यावर तुम्हाला टेक्नॉलॉजी किंवा AI सोल्युशन देऊ शकेल. एकतर शहरात न जाता मी माझ्याच गावात असून कसं उत्पन्न अधिक करू शकतो, त्यासाठी कुठले टूल्स तुम्ही वापरू शकता याचं आपल्याला एक सोल्युशन त्याच्यातनं देता येऊ शकतं. किंवा जर ते तरुण शहरांकडे वळली आहेत तर इथे आपल्याकडे मजुरांचा वाढवा होणार आहे. मग त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आहे त्यासाठी आपल्याला सोल्युशन मिळू शकतं. बाजारपेठांमधले भाव जे आहेत ते कमी जास्त होतात, त्याचा तुम्ही AIचा वापर करून ऐतिहासिक जो डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे किंवा फॉर्च्यूनचे जे काही फ्युचर ट्रेंड्स आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. किंवा या व्यतिरिक्त आपण जर क्लायमेट चेंज, जे खरं तर आपल्या हातातली गोष्ट नाही आहे, पण त्याच्यावर सुद्धा तुम्ही जे आता नवीन सगळे ॲप्स आहेत त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याचं नियोजन छान पद्धतीने करू शकतो. म्हणजे बाहेरच्या आता जे विकसित राष्ट्र आहेत तिथे अगदी 3:30 वाजता पाऊस जर पडणार आहे असं जर तुम्हाला सांगण्यात आलं तर तो 3:30 वाजता पडतो. आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे, पण ती हळूहळू होईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे सॅटेलाईटचा वापर असतील किंवा लोकल सेन्सर्स असतील आणि जो हिस्टॉरिकल डेटा असतो या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमधनं अचूक असं जे काय प्रिडिक्शन आहे वेदरचं ते आपल्याला मिळू शकेल. तर असा हा फायदा सर्वांगीण दृष्टीने कृषी क्षेत्राला मिळू शकतो आपल्याला. शेतकऱ्यांचा कौशल्य विकास होण्यासाठी AI नेमकी कशी मदत आपल्याला करू शकतो? खरं तर असाध्य ते साध्य करिता सयास यासाठी करता प्रयास अभ्यास, म्हणजे आपण हे संत तुकारामांनी आपल्याला सांगितलं होतं की अभ्यासातनंच आपल्याला सगळे प्रयत्न करायचे आहेत. मग तो कुठलाही विषय असो त्यासाठी कृषी देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कृषी शिक्षण देण्यासाठी आज आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात साधारण 4 कृषी विद्यापीठ आहेत. भारतात 72 कृषी विद्यापीठ आहेत. किंवा कृषी विज्ञान केंद्रांचं बोलणं झालं तर आपल्याकडे जवळपास 40 कृषी विज्ञान केंद्र आहेत. परंतु याच्यातली जी मॅनपॉवर आहे किंवा याच्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहेत ती साधारण प्रत्येक विद्यापीठामध्ये 50% आज लोक तिथे आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत शिक्षण देणं किंवा नवीन पिढीला नवीन टेक्नॉलॉजी देणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. इथे सुद्धा तुम्हाला टेक्नॉलॉजी म्हणजे अगदी काही यूट्यूबवरचे व्हिडिओ सुद्धा असतील किंवा आमचा वंदे किसान ॲपसारखे जिथे तुम्हाला मोफत काही प्रोग्राम्स मिळू शकतात. हा एक सोर्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि त्याही व्यतिरिक्त अगदी कृषी विद्यापीठांनी देखील काही एक्सटेन्शन्सवर अशा वेबसाईट्स दिल्या आहेत ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय देशातले जे काय चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे ब्राझीलमधनं तुम्हाला ऑरेंज शिकायचं असेल, कॉफी शिकायची असेल, जे त्याच्यामध्ये चांगलं काम करतात, तर असे कोर्सेस देखील आपल्याला मोफत उपलब्ध आहेत आणि ते ॲथोराइज्ड कोर्सेस आहेत. तर याचा नक्कीच नवीन पिढीला फायदा होऊ शकतो. नवीन पिढीला तंत्रज्ञान आणि AI किंवा या सगळ्या गोष्टींची तोंड ओळख आहे. मात्र जे शेतकरी आता 40च्या पुढे आहेत किंवा 50ला आहेत, असेही काही शेतकरी की ज्यांना अँड्रॉइड मधल्या पण बऱ्याच फीचर्स माहीत नाहीयेत, मग अशांसाठी तुम्ही AI कसं समजावून सांगाल? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक वरचा भाग झाला आणि त्याच्या खालचा म्हणजे मूळ भाग जो आहे त्याला मशीन लर्निंग असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा ट्रेन करतो तसंच ते आपण कम्प्युटरला ट्रेन करताना त्याला मशीन लर्निंग असं म्हटलं जातं. मग आता आपल्या शेतातला एखादा बैल असेल किंवा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला आपण लहानपणापासून जेव्हा आवाज देतो त्याला बोलवतो, तो कुत्रा आपल्याकडे येतो, त्याला जायला सांगितलं तर तो जातो. हे असं अगदी पाळीव प्राण्यांमध्ये होतो. बैलगाडी जेव्हा तुम्ही चालवताय त्यावेळेस सुद्धा जसं तुम्ही त्याला डायरेक्शन द्याल तसं ते बैल वळणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट लर्निंग. हे आपण माणसांना शिकवत आहोत. पण ज्यावेळेस मशीनला आपल्याला शिकवायचं आहे त्यावेळेस त्यांचं लर्निंग आहे सॅम्पल बेसवर. जेवढा जास्तीत जास्त डेटा आपण त्या मशीनला देणार आहोत त्याचं लर्निंग तेवढं परफेक्ट होणार आहे. त्याला डेटा सॅम्पल असं म्हणतात. मग आता हे त्याच आपल्या सिस्टमला बघण्यासाठी शिकवायचं असेल, ऐकण्यासाठी शिकवायचं असेल,
बोलण्यासाठी शिकवायचं असेल, दिस इज ऑल अबाउट, म्हणजे जेवढा जास्तीत जास्त डेटा असेल या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळतो. मग आता जेव्हास आपण साधा अगदी तुम्ही म्हणालात 40च्या पुढची, म्हणजे आजकाल आपण गुगल मॅप तर प्रत्येक जण वापरतो. मग ह्याच्यामध्ये सॅटेलाईटद्वारे तो सॅटेलाईट आपल्याला सांगतोय की कुठे समोर ट्रॅफिक आहे, कुठला मार्ग निवडायचा आहे, कुठला जवळचा मार्ग आहे. त्याच्यामध्ये सॅटेलाईट पण आहे आणि एआयचा सुद्धा वापर होतोय. त्याचप्रमाणे म्हणजे आता जसं आपण म्हणतो की जेवढा जास्त डेटा देऊ, म्हणजे माझा फेस सारखा सारखा जर मी सिस्टमला वेगवेगळ्या अँगलने दिला तर मी माझा एक अवतार तयार करू शकतो. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे जेवढे सिने अभिनेत्री आपल्याकडनं गेलेत, पण त्यांच्यावर आता एक झपाटलेला मूवी सिक्वल, म्हणजे पहिला झाला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये त्यांची त्याच्यामध्ये आता भूमिका येणार आहे. तर हे कशामुळे शक्य झालं? एआय मुळे शक्य झालं. इवन म्हणजे मला असं आता काही बिलकुल सरप्राईज नाही होणार की लता मंगेशकरजींचा अभ्यास जर एखाद्या नवीन चित्रपटात आला तर तोही शक्य आहे. जेवढा डेटा आपण सॅम्पलिंग जे करत जाऊ त्या मशीनसाठी, त्यातनं आपल्याला यश मिळेल. मग हेच करताना समजा कृषीमधला जर अडचण एखाद्या पानांवर येणारी बुरशी असेल, तर त्याचे वेगवेगळे प्रकार ज्यावेळेस आपण त्याचे फोटो काढून ट्रेन करू मशीनला, त्याचं आपल्याला रिझल्ट मिळेल आणि तो चटकन आपल्याला त्यातनं रिझल्ट मिळू शकतो. असा तो एआयचा आपल्याला फायदा होतोय. आता जसं तुम्ही हे समजावून सांगितलं या तंत्रज्ञान, ड्रोन सारखा जो एक नवा अवतार आहे, तर त्याचा शेतीसाठी आत्ता जो फायदा होतोय, भविष्यात आणखीन काय वेगळेपण ड्रोनमुळे शेतीमध्ये येऊ शकतं? ड्रोन बद्दल आपण खूप वर्षांपासून चर्चा ऐकतोय खरं तर. आणि आता इथे तुम्ही जे प्रमोशनल व्हिडिओज लावले होते त्यात मराठवाड्यातल्याच एका तालुक्यातली एक महिला ड्रोन भाड्याने देत आहेत. ₹300 एकर त्यातनं ते व्यवसाय करतात. तर ड्रोनमुळे काय होतं, म्हणजे आता ज्यावेळेस आपण सुरुवातीलाच म्हणालो की सगळ्यात जास्त चॅलेंजेस कुठले, तर त्यातलं एक आहे की लेबर आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. मग आता किंवा विलास शिंदेजी इथे आले होते आणि ते सांगत होते की त्यांचं जे आउटपुट आहे ते द्राक्षांमध्ये खूप जास्त, यील्ड पर एकर जे आहे ते सगळ्यात जास्त आज भारतामध्ये द्राक्ष आपल्याला देतोय, कारण त्यांनी मेकॅनायझेशन एक्सेप्ट केलंय. तर ज्या द्राक्ष जे आहे ते तसं खूप सौम्य फळ आहे, त्याच्यावर कीटक बुरशी म्हणजे लवकर प्रमाणात येते. तर हे थांबवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही एक मेकॅनिकली आपण स्प्रे करतो, पण हेच जर आपण ज्यावेळेस ड्रोनच्या माध्यमातून करतो, तर समजा एक 5 एकरची आपली बाग आहे आणि त्या बागेतनं मी जर एक माझा ड्रोन पहिले फिरवला, तर तो ड्रोन पूर्ण ऍक्च्युली ती बाग तुमची स्कॅन करणार आहे. तो आलेला डेटा जो आहे तो मी अॅनलाइज करणार आहे आणि पुन्हा त्याच्यात औषध भरून तिथे फवारणी केली जाणार आहे. आता ही फवारणी कुठे होणार आहे? जिथे तुम्हाला वाटते की इथे कीड आहे तिथेच ती फवारणी होणार आहे, किंवा तुम्हाला वाटते की इथे ती कीड येण्याची शक्यता आहे, या ठिकाणी होणार. त्याचे 2 फायदे झाले. एक तर तुमचा वेळ वाचला, तुमची औषधाची कॉस्ट ड्रास्टिकली कमी झाली, आणि पुन्हा तिसरं की आपण जे आपल्याला रिसिड फ्री पण म्हणतो किंवा चांगलं हेल्दी आपल्याला अन्न पाहिजे, कमीत कमी औषधांमुळे ते सुद्धा आपलं शक्य झालंय. तर हे करताना मॅन्युअल ड्रोन आणि ऑटोमेटेड ड्रोन, जसं मी तुम्हाला हे सांगितलं की एकदा तुम्ही स्कॅन केल्यानंतर जो डेटा आपल्याला मिळतो हे सगळं सिस्टम अॅनलाइज करते. त्यामुळे त्यातले आउटपुट देखील आपल्याला जास्त चांगले मिळतात. म्हणजे कुठल्याही तंत्रज्ञानाला एआयची जोड दिली तर त्याचा परिणाम थोडा जास्त चांगला आपल्याला मिळू शकतो. एआयचा वापर आपण कीड नियंत्रणासाठी कितपत करू शकतो? एआयचा जो वापर आहे तो प्रत्येक गोष्टी आपण घेऊ शकतो, म्हणजे कीडच का, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी. आता ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी ज्या समोरच्या अडचणी आहेत तर त्याचा मेजर खर्च औषधांवर होतोय. त्या औषधांचा खर्च कमी करण्यासाठी जर तुम्ही कीडनाशकांचं व्यवस्थित नियोजन जर केलं तर त्यातनं फायदा होऊ शकतो. तर ज्यावेळेस मी जसं तुम्हाला आता सांगितलं की एआयला परफेक्ट करण्यासाठी मशीन लर्निंग आहे, तर ही जी सगळी कीड आहे त्याचे वेगवेगळे डेटा जो आहे तो मशीनमध्ये फीड केला जातो. मग आता एक पीक, म्हणजे आपल्याकडे समजा 100 पिकं आहेत, 100 पिकाच्या वेगवेगळे वयोगट जे आहेत, म्हणजे अगदी लागवडीपासनं ज्यावेळेस तो आपल्या हातात पीक येतं, या पूर्ण वयोमानातले वेगवेगळ्या आकारांचे वेगवेगळ्या लाईट्स मधले, म्हणजे पावसामध्ये ते पीक कसं दिसतंय, उन्हामध्ये कसं दिसतंय, कमी प्रकाशात कसं दिसतंय, ह्या सगळ्या शेड्सचे वेगवेगळे फोटोग्राफ घेतले जातात आणि त्यातनं परत योग्य आपल्याला सोल्युशन मिळतं. म्हणजे प्लॅन्टिक्स नावाचे काही ॲप्स तुम्ही बघितले असतील, फ्री ऑफ कॉस्ट काही आहेत ते, त्यातनं तुम्ही फक्त जर लीफ तेवढं स्कॅन केलं तर तुम्हाला त्यातनं कुठली रोग अळी येते आहे, त्याच्यावर कुठलं औषध मारायचं आहे, ते कधी पुन्हा मारायचं आहे, सेकंड स्प्रे कधी करायचं आहे, एवढं सगळं अनालिसिस तुम्हाला रेडीमेड मिळेल आणि सगळं चटकन, म्हणजे वेळ जाणार नाही त्याच्यात. शेवटचा प्रश्न अर्थातच तुम्ही एआय बद्दल खूप सांगितलं. ज्यांना तंत्रज्ञान हा विषय थोडासा नवीन असेल त्यांनाही कळेल इतक्या सोप्या भाषेत तुम्ही सांगितलंय.
शेतकऱ्यांना येत्या 5-10 वर्षांसाठी काय सल्ला द्याल? सल्ला आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट मूव्ह होतीये, 5-10 वर्ष पण तो पिरियड तसा खूप मोठा आहे. परंतु टेक्नॉलॉजी आता आपण पहिल्यापासनं सगळे जे सेशन्स बघितले, प्रत्येक तज्ञांनी एकच सांगितलंय, तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि शेतकरी पण तेवढा स्मार्ट आहे, तो पण स्वीकारण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामुळे कुठलीही भीती मनात न बाळगता तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही याची 100% खात्री आहे. तुम्ही त्याचा वापर करा. तुमचे त्याच्यामध्ये 2 पैसे नक्की वाचतील. नवीन संधी तुमच्या समोर नक्की येतील. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करणं, स्वीकारणं हे एवढं आणि त्याची अगदी सुरुवात तुमच्या स्मार्टफोननीच होते. त्या स्मार्टफोनचा तुम्ही योग्य वापर केलात, त्यासाठी खूप मोठी गुंतवणूक नाहीये, कारण तुमच्यासोबत तो आहेच आहे. तो स्मार्टफोन जरी तुम्ही वापरायला सुरुवात केली, तर त्याची चांगली सुरुवात होऊ शकेल. खरंय. मला असं वाटतं की आजच्या या एआय आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये प्रसाद सरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला एआयचा शेतीसाठी असलेला उपयोग समजून सांगितलाय, प्रत्येकानं तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करून यापुढच्या काळामध्ये शेती केली तर नक्कीच एक समृद्ध रस्ता या शेतीमध्ये जाताना आपल्याला दिसेल. सर, तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. या परिषदेमध्ये ग्रीन गोल्ड सीड्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री अजित मुळे उपस्थित होते. बियाणे उद्योगातील अडचणी आणि त्यावरील उपाय या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. अजित सर, आपलं खूप खूप स्वागत. आणि आज आपण अजित सरांकडनं बियाणे उद्योगातल्या अडचणी आणि त्यावरचे उपाय याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. सर, खरं तर तुमच्या ग्रीन गोल्ड सीड्सला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन सुरुवातीला. थँक्यू. आणि एकूणच आपण परिस्थितीमध्ये बियाणं उत्पादन करणाऱ्या कंपन्या सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहेत, त्याची नेमकी कारणं तुम्ही काय सांगाल? सर्वात मुख्य कारण म्हणजे आता तुम्ही बघता ते वातावरणातला जो आता बदल आलाय, आता अण्णांनी सांगितलं, आता शेतकऱ्यांपुढे नेहमी रोज नवीन आव्हानं आहेत आणि ह्या हवामान बदलासोबत बियाणे कंपन्यांसोबत त्यांचं संशोधनाची पद्धत बदलायला लागत आहे. कमी पावसात येणारं वाण, आता नवीन रोग राई येते त्याला प्रतिबंध करणारे वाण, आता नुसतं हायब्रिड बियाणे देणं याच्या पुढे जाऊन आता जीन एडिटिंग आलंय. मग कंपन्यांकडनं शेतकऱ्यांना आता सर्व्हिस पण द्यावं लागते, त्यांना शेवटपर्यंत त्याचं सल्लागार म्हणून सुद्धा काम करावं लागतं. यासोबतच आता सरकारचे धोरण काय येतात ते नवीन, आता नवीन सीड बिल ॲक्ट येणार आहे. त्या बिल ॲक्टमध्ये आपण जे म्हणतो एक विन विन सिच्युएशन पाहिजे. चांगलं काम करणाऱ्या कंपन्यांना निश्चितच त्याचा आधार मिळाला पाहिजे, चुकीचं काम करणाऱ्या कंपन्यांना त्याची भीती वाटली पाहिजे. सध्या बऱ्याच ठिकाणी कायद्यामुळे उलट होतंय. ब्रँडेड कंपन्याच नेहमी स्ट्रेसमध्ये असतात, इलिगल काम करणारे लोक काम करून निघून जातात, ते सापडत नाही कोणाला. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. तसं आता प्राइसिंग, बाराले साहेब म्हणे की किंमत हा शेतकऱ्यांना कधी विषय नव्हताच, पण त्यावर बऱ्याच मीडियामध्ये आम्हाला ट्रायलवर बसलं जातं. त्या गोष्टी पण आपल्याला एक चर्चा करावं लागणार आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बदल बियाणे कंपनीकडनं आता निश्चितच करावं लागणार आहे. खरंय. तुम्ही खरं तर खूप महत्वाचा मुद्दा सुरुवातीलाच म्हणाल, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बऱ्याच वेळेला आता मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी जवळपास शेतकऱ्यांना बसतोय. तर चांगलं बियाणं मिळून सुद्धा त्यांना हवं तेवढं उत्पादन घेता येत नाही, तर काय नेमकं याच्यावरती करायला हवं? चांगलं बियाणं उत्पन्न हा एक वेगळा भाग झाला आणि हवामानाचा लहरीपणा, तर यावर उपाय सगळ्यात म्हणजे की एक तर शेतकऱ्यांनी मल्टीक्रॉपिंगवर जाणं जरुरी आहे. म्हणजे एकाच क्रॉपच्या भरोश्यावर राहून त्यांनी काम करणं पण आता चुकीचं होईल. तसंच त्यांनी आधुनिक होऊन आता जसं आता हवामान खात्याचे ॲप आलेत, त्याचा अभ्यास करून ह्या वर्षीचा पाऊस कसा असणार, काय असणार आहे, तसं डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन मागच्या वर्षीचा पेरा कमी झाला, जास्त झाला, कोणत्याचा पेरा कमी झाला आहे, मला पुढच्या वर्षी कशाचा भाव मिळू शकतो चांगला, हे अभ्यास करूनच त्याला इथून पुढे हे करावं लागणार आहे. तसंच माझ्या एरियामध्ये कोणतं वाण सूट करतं, बऱ्याच विदर्भातला एक शेतकरी लॉंग ड्युरेशनचं वाण घेतो आणि चांगलं उत्पन्न काढतो, तो मराठवाड्यात सूट होईल का नाही हे नक्की नसतं. पण तो बऱ्याचदा जसं अण्णाने सांगितलं, फेक बातम्या खाली तुम्ही
अन्न काय शब्द वापरला, अण्णांनी तपासून पहा. तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी खरं करणं जरुरी आहे की माझ्या एरियातलं कोणतं वाहन मला सूट करतं, बरोबर आहे. ते वाहन त्यांनी ते लावलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी त्याला हे करावं लागणार आहे. बरोबर. मराठवाडा हे एक म्हणजे भारतातलं बियाणे उत्पादनाचं हब म्हणून ओळखलं जातं, पण आता कोरडवाहू शेती जास्त आहे म्हणून नगदी पिकाकडे शेतकरी वळतोय. तर ही परिस्थिती तुम्ही नेमकी कशी बघता? सगळ्यात पहिले इथला शेतकरी नगदी पिकाकडे वळला कारण की इथं इरिगेशन फॅसिलिटी खूप कमी आहेत. त्याच्यामुळे पारंपरिक जे उत्पादन असतात म्हणजे ऊस, द्राक्ष, हे इथं करणं खूप ठिकाणी शक्य नाही आहे. मग तो वळतो नगदी पिकाकडे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी. त्याच्यामुळे तो ह्या पिकांकडे वळून त्याला कमी पावसात येणारं वाहन म्हणजे बरोबर. व्हरायटी लावतो आणि लोकांना त्याला पैसे मिळते, 2 पैसे मिळते. शेवटी प्रत्येकाला 2 पैसे पाहिजे नाही. करेक्ट आहे. बोगस बियाणांचा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे कंपन्यांनाही मनस्ताप होतोय, शेतकऱ्यांना होतोय. काय नेमकी अडचण आहे? सगळ्यात पहिले तर बोगस आणि इम्प्युरियस ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण की बातम्या येताना म्हणजे आता ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत, आता आपण राजूभाईचीच कंपनी घेऊ, 50-60 वर्ष झाल्या कंपनीला. ती कंपनी बोगस बियाणं करू शकते का? की आमचे एक मित्र आहे नामदेव अंबाजी म्हणून, 113 वर्ष जुनी कंपनी आहे. त्यांची 113 वर्ष त्यांची शेतकरी आहेत. तर त्यांच्याकडनं एखादी बॅग चुकीची आहे ना, त्याला इम्प्युरियस सीड म्हणतात, ह्युमन एरर. आणि बोगस म्हणजे हे टोटली बोगस, याचे संशोधन करत नाही, चोरून घेतलेला माल, लो क्वालिटीचा माल ज्याला सापडेल तिथं, शॉर्टेज आलं तर मोंड्यातनं विकत घेणं, ऐनवेळी पॅक करून विकणं, ते विकताना त्याच्या मागे लायसन्स नाही, काय नाही, हे झालं बोगस बियाणं. याचा निश्चित सगळ्या सीड कंपन्यांना भयानक त्रास होतोय. म्हणजे सध्या कॉटन इंडस्ट्रीचं तर कंबरडं मोडलं हा शब्द चुकीचा असणार नाही. 40 ते 50% इलिगल कॉटन सध्या मार्केटला आलेलं आहे. त्यांची मोडस ऑपरेटिव्ह पण खूप वेगळी असते. ते मार्च एप्रिलमध्ये येऊन त्यांचे मटेरियल ठेवून त्या ठराविक दुकानदार किंवा ठराविक गावातल्या लोकांना धरून बियाणे विकून टाकतात. सरकारी यंत्रणा कामाला लागती, पण ती सीझनमध्ये, मे मध्ये, तो पण त्यांची अर्धी विक्री झालेली असते. बरोबर. तर याचा सीड कंपन्यांवर परिणाम असा व्हायला लागला की ते आर्थिक दबावात यायला लागले. पुढचं संशोधन करताना करावं का नाही, कारण की त्यांचं संशोधन कोण चोरून कधी नेईल त्याला कंट्रोल आला नाही. याचा त्रास नक्कीच होत आहे सगळ्यांना. बरोबर. हा एक भाग झाला म्हणजे बियाणं उत्पादक कंपन्यांसमोरचा एक मोठा त्रास झाला. अशा नेमक्या अडचणी कोणत्या आहेत अजून आणि त्या सोडवण्यासाठी काय उपाय करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? अडचणी तर सगळ्यात पहिले सांगितलं की आपली जी सरकारी यंत्रणा आहे तिने खूप सक्षम होऊन ते काम करावं लागणार आहे. की हे बियाणं कुठून उत्पन्न होतं, कुठून येतं, कोणत्या मार्गातून विकलं जातं. तसंच शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पाहिजे हे तर सिद्ध होतंय, कारण की खूपदा नवीन तंत्रज्ञानाच्या नावाखालीच ते बोगस बियाणे विकलं जाते की हे नवीन तंत्रज्ञान आहे. मग सरकारला पण याच्यावर विचार करावा लागणार की नवीन तंत्रज्ञानची परवानगी आपण द्यावी लागेल, म्हणजे द्यावीच लागेल, कारण की शेतकऱ्यांची ती आवड आहे, शेतकऱ्यांची गरज आहे. तिसरं, आता सरकारने एक साथी पोर्टल आणले की जेणेकरून ते ट्रॅकिंग करणार आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन खरंच चांगलं केलं तर प्रोडक्शन टू विक्री याचं ट्रॅकिंग झालं तर हे बोगस सीड कंपन्यांचा कंट्रोल निश्चित होऊ शकतो. थोडक्यात इथे तंत्रज्ञानाचा वापर अतिशय एआयचा वापर होऊ शकतो. येस. कारण की तुम्ही कुठं उत्पन्न घेतलं त्याला एआय पासून ट्रॅक केलं तर तुमच्याकडनं ते पण तुम्ही निश्चित त्याला हे करू शकतो. बरोबर. सर, तुमच्या ग्रीन गोल्ड सीड्सला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. कसं बघता या सगळ्या प्रवासाकडे? शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलो याच्याबद्दल निश्चितच आनंद आहे. शेतकऱ्यांची विश्वासार्हता कमवायला हे 25 वर्ष लागले आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवला, कारण की शेवटी पूर्ण बियाणे उद्योग, शेतकरी शेवटी आमचे मायबाप आहे. म्हणजे जे काय आम्ही प्रोडक्शन पण घेतो हे शेतकऱ्याकडनंच, विकतो पण आम्ही हे शेतकऱ्यालाच. शेतकऱ्यांशी खोटं वागून चालणार नाही हे ज्या सीड कंपनीला कळलं त्या सीड कंपनीला कधीच अडचण आलेली नाही असं मला तरी वाटतं. कारण की हे नाव कमायला खूप वेळ लागतो, कारण की आमचं जे प्रॉडक्ट आहे हे शेतकऱ्यांच्या पोटावर मारतं, पाठीवर नाही मारत. म्हणजे तुमचं एखादं प्रॉडक्ट शर्ट असेल काय असेल खराब झालं तर त्यांनी त्याचं तेवढं पुरतं नुकसान होतं.
माझ्या बियाण्याने त्याचं त्या पूर्ण वर्षाचं कमाई त्याची निघून जाते. त्याच्यावर ज्याचं शाळेची फीज, ते मेडिकल सगळं असतं. त्यामुळे ह्याच्या म्हणजे विश्वासार्हता ही खूप गरज असते, जी आम्ही मनापासून काम करून कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंय. 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्हाला अनेक अनुभव सुद्धा आले असतील शेतकऱ्यांच्या चांगले आणि वाईट दोन्ही येतात. दोन्ही आले. त्यातला एखादा चांगला आणि एखादा वाईट अनुभव सांगू शकाल? चांगला म्हणजे जो हाडाचा शेतकरी आहे तो खोटी कंप्लेंट कधीच करत नाही, हे माझं ठाम मत आहे. आमच्याकडे 20 वर्षापासून आमचं बियाणं लावणारा शेतकरी आहे. तो फोन करतो एका दिवशी, मला मालकाशी बोलायचं आहे. मग आमचा स्टाफ नंबर देऊ का नाही, नंबर देऊ का नाही, पण माझ्याकडे सवय आहे की मालाचा नंबर सगळ्यांना शेअर करायचा. मग तो हक्काने सांगतो, साहेब 20 वर्ष बियाणं लावतोय, ह्या वर्षी मला एका बॅगमध्ये थोडा प्रॉब्लेम आला, तुमच्याकडे लक्ष घाला. हे झालं. ही चांगला अनुभव आहे की त्याच्यावर विश्वास आहे आमच्यावर, की त्याला हे माहिती आहे की ग्रीन गोल्ड त्याला फसवणार नाहीये. बरोबर. आणि वाईट अनुभव तर आता म्हणजे येतात. सगळ्यांनाच Yes. येतात. म्हणजे त्यात शेतकऱ्यापेक्षा अदर इंटरेस्टेड लोक त्या शेतकऱ्याला उचकवणं, खोट्या तक्रारी करणं, मग ते मॉब येणं. पण त्याच्यात एक अनुभव सांगतो. 1920 मध्ये मॉब आलेलं एक तक्रार करायला. आता कसा आला त्याच वातावरणच सगळ्याच खराब होतं. आम्ही सगळ्यांशी बोललो, त्यांना समजून सांगितलं, जिथे शक्य ते आम्ही हे केलं, वातावरणाचं हे सांगितलं. त्या 2-3 तालुक्यामध्ये आज 90% विक्री ग्रीन गोल्डचीच होती, जिथून मास कंप्लेंट आली होती. बरोबर. म्हणजे कंप्लेंट पण कशाची असतात ते पण आपल्याला कधी कळत खरंय. थोडक्यात संशोधन आणि तंत्रज्ञानाची कास धरून पुढे गेल्याशिवाय शेतीतला समृद्ध मार्ग आपल्याला दिसणार नाही, असंच सगळ्या तज्ञांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या या परिषदेत सहभागी झालात, त्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.